पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मला सांगा, तुमचं देवाप्रतीचं प्रेम खूप मजबूत अभेद्य आहे का? म्हणजे जर एखाद्या अशा मार्गावरून तुम्हाला चालावं लागतंय जो मार्ग तुम्ही निवडलेला नाही, जिथे तुम्हाला खूप गमवावं लागतंय, खूप किंमत मोजावी लागतेय, आणि तरीही ते करताना तुम्ही देवावर तितकाच विश्वास, प्रेम आणि निष्ठा ठेवता. बघा, खूपदा आपलं देवाप्रतीचं प्रेम हे एक भावनात्मक प्रेम असतं, फक्त काही वाटणंच असतं. आपण आज जितक्या तन्मयतेनं भक्ती केली तितकं प्रेम कुणी येशूवर का करू शकत नाही? बघा, मला तर या इमारतीच्या वर कुणीतरी उचलतंय असं वाटतं नेहमी. रंगून जाते मी, देवाप्रती तन्मयतेनं प्रेम व्यक्त करते. या पद्धतीने आपला आत्मा समर्पित करणं आणि देवाला शरण जाणं हे चांगलं आहे. आणि मग त्याच नादात मी तुम्हाला शिकवण देते आणि सगळं वातावरण भारलेलं असतं अगदी, पण तुम्हाला घरी जावं लागणार आहे आणि आम्ही तिथे तुमच्याबरोबर नाही. आणि तिथे तुम्हाला वायफळ गोष्टींचा सामना करायचा आहे ज्यावेळी तुम्हाला देवाची आराधना करायची आहे. जर तुम्ही रानात देवाची आराधना करू शकत नसाल तर तुम्ही वचनदत्त भूमीतही ती करू शकणार नाही. जर तुम्ही रानावनात देवाची आराधना करू शकणार नाही तर तुम्ही पर्वत शिखरावरही ती करू शकणार नाही. का? कारण हेच की तुम्ही शिखरावर पोहोचूच शकणार नाही. वचन 15 मध्ये सुरुवातीला येशूने पेत्राची जरा परीक्षा घेतली. ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटलं, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू माझवर अधिक प्रीती करतोस काय? कारणाकरता हेतुपूर्वक आध्यात्मिक समर्पणतेने, किंवा जसं मी तुझ्यावर करतो तसं. हो प्रभू, आपणावर मी प्रेम करीतो हे आपल्याला ठाऊक आहे, खास मित्रासारखं. आणि त्यावर येशू त्याला म्हणाला, मग माझ्या कोकरांच चार. तो पुन्हा त्याला म्हणाला, येशूने सर्व गोष्ट पुन्हा विचारली. तो पुन्हा म्हणाला, माझ्या मेंढरांच पाळ. आणि मग वचन 17 मध्ये तीच गोष्ट त्याने तिसऱ्यांदा विचारली, तू माझवर प्रेम करतोस काय? एखाद्या खास मित्रासाठी असते तसे खोल प्रेम. त्यावर पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला की प्रभो, आपल्याला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो. आणि पुन्हा एकदा येशू म्हणाला, माझ्या मेंढरास चार. आता इथे दोन वेगवेगळे संदेश आहेत. पहिला म्हणजे येशू म्हणतोय, बरं, जर तू माझ्यावर प्रेम करत असशील तरी कुणाला तरी मदत करू लागतो. आणि हेच आपण लक्षात घेत नाही. जर तू माझ्यावर प्रेम करत असशील, माझ्या मेंढरांना चार. तू माझ्यावर प्रेम करत असशील, माझ्या मेंढरांना चार, माझ्या मेंढरांना चार. प्रत्येक दिवशी आपणच स्वतःला विचारायची गरज आहे, मी इतर कुणाला मदत करतोय का? तुमच्या घरात एक फलक लावा, तो बाथरूम मधल्या आरशावर लावा, फ्रीजच्या दरवाजावर लावा, जिथे तुम्ही अनेकदा जाता. मी इतर कुणाला मदत करतोय का? मी मेंढरांना चारतोय का? मी कोकरांना चारतोय का? मी इतर कुणाच्या जीवनात काही फरक आणतोय का? देवाप्रतीचं प्रेम दर्शवतोय का? देवाने आपल्या आयुष्यात आणलेलं प्रेमाचं चक्र तोवर पूर्ण होत नाही जोवर आपण इतरांच्या गरजा भागवत नाही. 3 वेळा त्याने त्याला विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतोस? आणि मग वचन 18 मध्ये तो म्हणतो, मी तुला खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कमर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात असस. तू स्वतःचा कमरपट्टा बांधत होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करीशील आणि दुसरा इसम तुझी कमर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस? बघा, आपण काळाच्या पुढे जाऊन आपल्या मनाची तयारी करायला हवी. मी देवावर प्रेम करते, माझ्या संपूर्ण हृदयासह, जीवनासह. माझ्या परिस्थितीशी त्याचा संबंध नाही. मला काय हवं ते मिळालं किंवा नाही मिळालं तरीही मी देवावर प्रेम करते. समर्पित भावनेनं मी देवाची सेवा करते. चांगल्या काळात मी त्याची सेवा करते, कठीण काळातही मी त्याच्यावर प्रेम करते. मी त्याच्यावर प्रेम करणारच, कारण ते प्रेम आणि श्रद्धा दाखवावी इतका तो महान आहे. त्याने जरी माझ्यासाठी एकही गोष्ट नाही केली तरी चालेल. त्याने इथे येशूला पाठवून माझ्या पापाची किंमत चुकवून माझ्यासाठी खूप काही केलं. माझ्या पापाची किंमत त्याने मोजली आहे.
तुम्हाला काही समस्या असेल किंवा हवं असलेलं मिळत नसेल, तुम्ही निराश हताश असाल, तेव्हा असं म्हणू नका, काय देवा तू माझ्यावर प्रेम नाही करत वाटतं. खरं तर हा मुद्दाच नसतो. देव तुमच्यावर प्रेम करतो, सतत करतो. पण कधी कधी इतर लोकांना आपल्यापेक्षा जास्त मिळत असलेलं आपण पाहतो आणि मग आपल्याला वाटतं की देव आपल्यापेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेम करतो. असं करू नका तुम्ही. इतरांकडे पाहून स्वतःची तुलना करू नका. काही लोकांवर तुमच्यापेक्षा जास्त कृपा झालीये, काहींच्या समस्या तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत. कुठेतरी ताळमेळ असतोच असतो, हे लक्षात घ्या तुम्ही. ज्या व्यक्तीवर देवाने तुमच्यापेक्षा जास्त कृपा केली असं तुम्हाला वाटतंय, त्यांच्या जीवनात काय घडत असेल हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. काही कठीण काळातून ते जात असतील आणि म्हणून त्यांच्यावर जास्त कृपा करून देव समतोल आणत असेल. तुम्हाला त्यांच्या समस्या दिसत नसतात, त्यांच्यावरची कृपा दिसत असते, हे लक्षात घ्या. आमेन. बघा, पेत्र हा आपल्यासारखाच साधा माणूस होता. आपण प्रतिसाद दिले असते तसेच त्याचे प्रतिसाद होते. वचन 19, तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचवण्याकरता तो हे बोलला. त्याला वधस्तंभावर खाली डोकं वर पाय असं खेळण्यात आलं होतं. त्याने ते मागितलं कारण प्रभूला ज्या प्रकारे खेळण्यात आलं तशी खेळण्याची आपली योग्यता नाही असं त्याला वाटलं होतं. आणि म्हणून मग पेत्र वळला. बघा वचन 20, मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लावून, प्रभू तुला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. तो योहान होता. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी याचे काय? जर मला हे खडतर जीवन जगावे लागत असेल तर याचे काय होणार आहे? बघा, येशू काय म्हणाला, तो प्रत्येकासाठी, आपल्या सगळ्यांसाठी हा संदेश आहे. वचन 22, येशूने त्याला म्हटले, मी येईन तोपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तू कशाला काळजी करतोयस? तू माझ्या मागे ये, माझ्या मागे. आमेन. आपण देहात चालत राहून, भावनांवर जगत राहून देवाच्या आशीर्वादाची अपेक्षा करू शकत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. अशी कितीतरी सुंदर वचनं आहेत जी मी तुम्हाला ऐकवू शकते, पण मी असं करणार नाही कारण मला आणखी 2 मुद्दे चर्चेत घ्यायचे आहेत. तुमची मनस्थिती अशी ठेवा की मी भावनांवर आधारित असे निर्णय कधीही घेणार नाही, नक्कीच नाही. माझ्या जीवनात जे चाललंय त्याबद्दल मला चांगलं वाटू दे किंवा नको वाटू दे, मी देवावर प्रेम करणार, मी देवाची आज्ञा पाळणार, मग भले मला पायाविषयी वाटो अथवा न वाटो. महत्वाचे निर्णय घेण्याआधी माझ्या उच्चंबळलेल्या भावनांना मी शांत करणार, कारण जर मी तसं केलं नाही तर मी मोठ्या संकटात सापडेन. याचबरोबर पुढची गोष्ट तुम्ही करावी असं मला वाटतं ती म्हणजे याबाबत तुम्ही सतत विचार करा की तुम्ही तुमचं चारित्र्य या प्रकारे विकसित करू शकता. असं म्हणत राहा की मी खरंच खूप उदार व्यक्ती आहे, मी खूपच उदार व्यक्ती आहे. बघा, मी खूपच उदार व्यक्ती आहे. उदार असण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा दानधर्म करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक काही देण्याची तयारी ठेवायला हवी. चर्चमध्ये देणं शिकणं हा सुद्धा कसं आयुष्य जगायचं याचा सरावच आहे. मला फक्त तुम्ही अर्पण द्यायला नकोय, तर तुम्ही देणं शिकायला हवं आहे. आणि त्यामध्ये फरक आहे. कंजूष कोत्या मनोवृत्तीच्या लोकांचं आयुष्यही क्षुद्र आणि छिन्न स्वरूपाचं करुण असतं. ते मला आवडत नाहीत, मी त्यांच्यामुळे अस्वस्थ होते. मी पुन्हा एकदा सांगते, हे कंजूष आणि कोत्या मनोवृत्तीच्या माणसांचं जीवनही क्षुद्र छिन्न स्वरूपाचं आणि करुण असतं. त्यांना जे करायचंय ते कसं बसं पुरं करतात आणि असे लोक मला अस्वस्थ करतात कारण त्यात देवाचा आत्मा नाही. इफिस्करास 3:20 म्हणतं की आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावयास देव शक्तिमान आहे. बघा, आपल्याला जर देवासारखं व्हायचं असेल तर आपण अधिक काही हे केलंच पाहिजे. गरजेपेक्षा जास्त करायला हवं, अपेक्षेपेक्षा जास्त करायला हवं, नेहमी उदार असायला हवं.
आणि जर आपण असे वागलो नाही तर मला नाही वाटत की आपण देवाच्या आत्म्यात असू. कारण आपला नैसर्गिक स्वभाव असतो स्वार्थी आणि स्वकेंद्री होण्याचा, म्हणून तुमची मनस्थितीच तुम्ही तशी बनवली पाहिजे. मी खूप उदार व्यक्ती आहे, मी दानधर्म करण्याची संधी शोधतोय, अशाच पद्धतीने तुम्ही विचार करायला हवा. सकाळी उठल्या उठल्या देवाला विचारा, देवा मी कुणाला बरं मदत करू शकेन. असं नाही की मी कशी मदत करू शकेन, देवा मी कुणाला मदत करू. जर मला एकच संदेश द्यायला सांगितला जो मला टीव्हीवरून द्यायचा आहे, कारण वेळेच्या मर्यादेमुळे मी फार काही सांगू शकत नाही, तर मी एकच संदेश जो देईन तो खरंच हाच असेल की स्वतःवरचं लक्ष बाजूला करा आणि दुसऱ्या कुणासाठी आपण जास्तीत जास्त काय करू शकतो याचा विचार करा. कारण स्वतःला जोवर तुम्ही विसरत नाही आणि उदार मनाचे होत नाही तोवर आनंद म्हणजे काय ते तुम्हाला कळणार नाही. नीतिसूत्र 1:19 बघूया आपण आता. तुम्ही सगळे ठीक आहात ना? ओ, मला मजा येतेय. धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच आहे, ते आपल्या मालकांचा जीव घेते, आपल्या मालकांचा जीव घेते. बघा, लोभी माणसं सामान्य जीवनही जगू शकत नाही. 2 कोरिंथ अध्याय 9 वचन 6 बघूया. तुम्ही इथे नुसतेच शरीराने उपस्थित असाल आणि ही संदेश स्वीकारण्याची वेळ असेल, लोकांवर कृपेच्या वर्षावाची वेळ असेल, तर मनाने इथे राहा. आणि ही खरंच खेदाची बाब आहे. म्हणजे लोक नुसतंच यायचं म्हणून इथे येतात आणि त्यांना वाटतं की त्यांना सगळं काही कळलेलं आहे. आम्ही येऊन बसलो इथे. बघा, प्रत्येक ठिकाणी लोक तुमच्याशी पैशाबद्दलच बोलतात. चर्चच असं ठिकाण आहे की जिथे तुम्ही स्वतःला विसरता. म्हणजे जर तुम्ही एखाद्या दुकानात हॉटेलमध्ये गेलात, म्हणालात सँडविच द्या, प्यायला एखादं पेय द्या, ते म्हणाले इतके पैसे झाले, तर तुम्ही असं नाही म्हणत झालं यांचं पुन्हा सुरू, मागायला लागले पैसे माझ्याकडे. अशा वेळी तुम्ही पैसे देता, त्यावेळी त्याबाबत वेगळा विचार करत नाही तुम्ही. आणि बघा, या जगात आपल्याला जे काही मिळतं त्या सगळ्यापेक्षा जास्त मौल्यवान आपल्याला देवाकडून मिळतं. आणि या भौतिक गोष्टींसाठी आपण पैसे देतो, पण शिकवण ऐकण्यासाठी दान देणं असो, देवावर प्रेम करतो म्हणून दान देणं असो, किंवा एखादी कुणाला तरी मदत करणारी संस्था असते तिला मदत करणं असो, त्यावेळी आपण कसे वागतो? 2 कोरिंथ अध्याय 9 वचन 6 हे ध्यानात आणा की जो हात राखून पेरितो, तो जो कंजूष आहे तो त्याच मानाने त्याची कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरितो तो त्याच हाताने त्याची कापणी करील. देण्याची वृत्ती हवी, कुणाला तरी देण्याची संधी शोधायला हवी, तो त्याच हाताने त्याची कापणी करेल, त्यावर कृपा होईल. प्रत्येक जणाने देणारा व्हा, आणि ते सुद्धा नाखुशीने, दुःखाने किंवा सक्तीने नव्हे, तर त्यासाठी आपले मन तयार करा आणि हृदयातून हे देणे येऊ द्या. कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो, त्याला त्यात आनंद आहे, तो इतर गोष्टींपेक्षा अधिक देतो आणि ते सर्व थांबवावे असे त्याला कधीही वाटत नाही. असा कुणी संतोषाने देणारा, ज्याचं हृदय देण्यासाठी आतुर आहे, सर्व प्रकारची कृपा, प्रत्येक लाभ आणि ऐहिक कृपा तुम्हावर होऊ देण्यास देव शक्तिमान आहे. कृपा पण कशी? विपुल, जेणेकरून तुम्हा सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाजवळ सर्व काही विपुल व्हावे. सर्व स्थितीत, सर्व गरजांमध्ये तुम्ही स्वयंपूर्ण राहाल. देव आपल्याला विपुल पुरवठा करण्यास शक्तिमान आहे, पण कंजूष माणसासाठी तो हे करणार नाही. तुम्ही स्वतःला काही विचारावेत असे प्रश्न आहेत. मी हॉटेलमध्ये किती टिप देतो? असो, ते खूपच झालेत. ठीक आहे, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. जर तुम्ही वेटर किंवा वेट्रेस असाल तर तुम्हाला नक्की काय वाटतं? कोणत्या प्रकारच्या भेटी तुम्ही देता?
स्वस्तातली स्वस्त गोष्ट शोधता का? अशी जी कुणालाच कधी आवडणार नाही? केवळ घ्यायची म्हणूनच ती घेतलीये का? मग त्यापेक्षा घरात असलेलीच एखादी वस्तू द्या ना. तुम्ही मोकळेपणाने लोकांचं कौतुक करता का? त्यांना प्रोत्साहित करता का? तुमच्याकडे जे आहे ते वाटण्याची तुमची तयारी आहे का? तुम्ही वस्तूंचा साठा करून ठेवता की ज्या वस्तू तुम्ही वापरत नाही त्या देऊन टाकायची तुमची तयारी असते? सांगा मला. तुमच्या घरात अशा कितीतरी वायफळ गोष्टी तुम्ही जमा करून ठेवल्या आहेत ज्याला येशू परत आला तरीही तुम्ही स्पर्श करणार नाही. चला आता मी काय बोलते ते तुम्हाला कळतंय? तुम्हाला सगळ्यांनाच, त्या वरच्यांना सुद्धा, तिथे कोपऱ्यात बसलेल्यांना सुद्धा आणि या बाजूला बसलेल्यांना सुद्धा. आपल्या घरात इतक्या वायफळ गोष्टी साठवलेल्या असतात म्हणजे आपण अगदी सहज आपलं घर आवरलं आणि नको असलेल्या गोष्टी काढल्या आणि त्या कुणाला तरी देऊन टाकल्या तर किती छान. नुसतंच साठवून ठेवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं नाही का? पण पुढे जाऊन कधी मला ते लागलं तर? बघा, ही आहे तुमची कोती मनोवृत्ती. तसे होऊ नका तुम्ही. द्या, कुणाला तरी देऊन टाका, मदत करा कुणाला तरी. निरुपयोगी वस्तूच नाही तर काही दुसरंही द्या. मागे एकदा मी नव्या गाद्या आणि काही अंथरुणं विकत घेतली. नंतर ती मला आवडली नाहीत पण ती खूपच चांगली होती आणि म्हणून टाकून देणंही माझ्यासाठी कठीण होतं. मला त्याहून महाग काहीतरी घ्यायचं होतं आणि म्हणून मला या विकून टाकायच्या होत्या. आणि मग अपेक्षित तेच घडलं. मी माझ्या एका मित्राशी बोलायला लागले ज्याला अशा वस्तूंची आवड होती जे मी खरेदी केलं ते उच्च दर्जाचं आहे याची कल्पना होती आणि त्या विशिष्ट व्यक्तीने माझ्या जीवनात माझ्यासाठी खूप काही केलं होतं. मी त्याला म्हटलं की असं बघ, आम्ही या गाद्या अंथरुणं विकत घेतली आहेत पण जर तुला त्या विकत घ्यायच्या असतील तर मी तुला वाजवी किमतीत देईन. आणि बघा, पवित्र आत्मा मला 3 सेकंदात म्हणाला की त्या वस्तू तू त्यांना अशाच का देत नाहीस? हो, म्हणजे हरकत नाही, पण म्हणजे मी सामान्य स्थितीतही असं म्हणू शकले नाही. मी गोंधळून गेले आणि बघा, इथेच तुमची कंजूष वृत्ती दिसते ज्याचा काहीच उपयोग नसतो खरं तर. म्हणजे तुम्ही निरुपयोगी वस्तू विकण्याचा प्रयत्न करताना जास्त पैसा आणि वेळ खर्च करता. बघा, आपल्या या गोष्टींचं देवही कौतुक करतोय. जर तुम्ही कुणासोबत तरी असाल, त्याला सर्दी झालीये, नाक वाहतंय किंवा इतरही काही, आणि तुम्हाला वर्षभरात सर्दी झालेली नाही, तुमच्याकडे सर्दीच्या गोळ्यांचं अख्खं पॅकेट आहे, तर तुम्ही त्याला एक गोळी द्याल की अख्खं पॅकेट देऊ शकाल? सांगा मला. मला माहित नाही उदाहरणं मला कशी सुचतात, पण तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, सुंदर व्ह्यू असलेल्या चेअरवर तुम्ही दुसऱ्या कुणाला बसू द्याल की तुम्ही स्वतः बसाल? मला त्या खुर्चीवर बसायचं, तिथून छान दिसतंय सगळं. तुम्ही छोटासा मांसाचा तुकडा घ्याल की मोठा मांसाचा तुकडा घ्याल? मोठी बर्फी घ्याल की छोटीशी बर्फी उचलाल? सांगा तुम्ही. ओ, तुमच्या चेहऱ्यावर अपराधी भाव दिसतायत मला स्पष्टपणे. हो, मला अपराधी हसणं सुद्धा ऐकायला येतंय. तुम्ही विचार करायला सुरुवात करायला हवी की मी खूप उदार व्यक्ती आहे. मी खूपच उदार व्यक्ती आहे. मला करायचं असतं त्यापेक्षा नेहमीच जास्त मी करते. मी नेहमीच माझा वाटा जास्त उचलते.
आणि असं तुम्ही विचार करत राहा, म्हणत राहा, 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 जोवर कंजूस वृत्ती बाहेर पडत नाही तोवर. क्रमांक 3. आज मला सांगायची असलेली शेवटची गोष्ट आहे ही, ज्यावर तुम्ही विचार करावा, यावर तुम्ही मनन करायला हवं. मी काय बोलते त्याबद्दल मी खूप सावध असते. नीतीसूत्र 18. मी काय बोलते याबद्दल मी खूपच सावध आहे. आज मी बसले होते, माझ्याकडे वेळ होता आणि मी जिभेबाबत वाणीबाबत अनेक वचनं वाचली आणि माझ्या लक्षात आलं ती आपणा सगळ्यांचीच उणीव आहे. आपण जे विनाकारण आणि वायफळ बोलतो त्यामुळे आपण अनेक संकट निर्माण करतो आणि पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली आपण आपल्या वाणीला आणू शकणार नाही जर आपण खरंच बायबलचा अभ्यास केला नाही, मनन केलं नाही तर. आपल्याला जर खरोखर शक्तिमान जीवन जगायचंय तर ही महत्वाची गोष्ट आहे, आपण केली पाहिजे, ज्यातून काही महत्त्वपूर्ण साध्य होईल असा एक शक्तिमान विचार आहे असं मला वाटतं. त्यासाठी एक विचारसत्र ठरवा, ठाण मांडून बसा आणि म्हणा, मी काय बोलते याबद्दल मी खूपच सावध आहे. मी बोलण्याआधी विचार करते. मी निष्फळ, व्यर्थ, निरुपयोगी शब्द बोलत नाही, नक्कीच नाही. नीतीसूत्र 18, 20-21. मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात. त्याला आपल्या वाणीचे पीक भोगिले पाहिजे. आपल्या शब्दांचे परिणाम होतात जिवेच्या हाती मृत्यू आणि जीवनही आहेत. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. आता आपल्याला ही वचनं आपल्या स्क्रीनवर दाखवायची आहेत. नीतीसूत्र 11:9. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करीतो. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करीतो, पण ज्ञान आणि उच्च विवेकाच्या सहाय्याने सदाचरण साध्य होतं. नीतीसूत्र 12:18. कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करीतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. नीतीसूत्र 13:3. जो आपले तोंड सांभाळितो तो आपला जीव राखितो. जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर अरिष्ट येते. नीतीसूत्र अध्याय 15 वचन 4. जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे, पण तिची कुटिलता अंतःकरण विदारिते अंतःकरण. नीतीसूत्र 15:28. धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो, पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकीते. नीतीसूत्र 20:19. जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करीतो, म्हणून बडबड करणाऱ्याची संगत धरू नको. नीतीसूत्र 8:8 मध्ये दावीद म्हणतो, माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत. 1 पेत्र 3:10 म्हणतं, कोणीही ज्याची जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पाहावे अशी इच्छा आहे, त्याने दुर्भाषणापासून आपली जिव्हा आणि कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्हाला आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला लागेल. बघा, हे मी असंच बोलत राहू शकते, पण आपण बघूया याकोब 1:26. आपण धर्माचरण करणारे आहो असे कुणाला वाटत असेल आणि तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. बघा, फक्त भावनांवर आधारित निर्णय घेणं खूपच धोकादायक आहे आणि खरंच आपण अनुभवलेलं असतं की भावनिकरित्या आपण अतिउत्साही किंवा निराश असताना जे निर्णय घेतो ते फायद्याचे नसतात. आपण अतिउत्साही असतो किंवा अतिनिराश असतो. बघा, भावना ज्या वेगाने वर खाली होतात आणि आपल्याला कळतही नाही की का होतं हे सगळं, आणि म्हणून आपण भावनांमध्ये वाहून न जाता आयुष्यात समतोल आणायला शिकायला हवं. भावनेच्या भरात अडकून वाहून जाऊ नका, तर तुमच्या विचाराची निवड तुम्ही जाणीवपूर्वक करू शकता हे लक्षात घ्या. तुम्ही देवाची स्तुती असो.
जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.